ब्रॉट टू यू बाय विगार्ड। काय तक्रार आलेली आहे आपल्याकडे शहापूरच्या शेतकऱ्यांची आणि किती लाखांचं अनुदान आहे, काय नेमकी माहिती? नंद किशोर शर्मा आहे, हे 82 शेतकरी आहे। असदपूरमधलं एक शहापूर गाव आहे लहान, अचलपूर तालुक्यातलं, आणि गेल्या 2 वर्षापासून ते तक्रारी करत आहे। ते माझ्याजवळ पहिल्यांदा आले आणि ते 82 शेतकऱ्याचं जर रजिस्ट्रेशन कोड पाहिलं तर GK म्हणजे काश्मीरच्या शेतूमध्ये ते जमा होते। म्हणजे अमरावती जिल्ह्यातला जो PM किसानचा पैसा आहे तो काश्मीरच्या शहापूरच्या गावाला जात आहे, जम्मू काश्मीरच्या। आणि 2 वर्षापासून हे शेतकरी तक्रार करत आहे, त्याचं निवारण अजूनही कुठल्याही अधिकाऱ्यानं केलेलं नाही आहे। या संदर्भात म्हणजे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचे पैसे जम्मू काश्मीरला आणि मुंबई आणि महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला असं होऊ नये याच्यासाठी मला वाटते खबरदारी घेतली पाहिजे आणि याच्यावर न्यायनिवाडा लवकर लागावा याच्यासाठी आम्ही सुद्धा आता प्रयत्न करणार आहोत। ते 82 शेतकरीचे जे पैसे जम्मू काश्मीरच्या शहापूरला जात आहे ते 2 वर्षाचे परत घेण्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करू आणि त्याच्यासाठी वेळ आले तर या संदर्भात विधानसभेत सुद्धा मुद्दा उचलू। भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी गार्ड AC स्टेबलाइजर का चमत्कार। मला वाटतं 2 वर्षापासून जर ह्या तक्रारी होत असेल तर इथला कलेक्टर असेल, कृषी अधीक्षक असेल, यांनी हे निवाळा करायला पाहिजे होता। आता हे प्रकरण उघडकीस आलं तर नेमका याच्यामधला काही करप्शन तर नाही आहे काय? तर रजिस्ट्रेशन नंबर तर JK म्हणजे काश्मीरचा असं येत असेल आणि नावं मात्र महाराष्ट्राचे राहत असणार तर हा निश्चितच घोळ आहे। 2 वर्षात याची चौकशी होऊ शकली नाही तर याच्या मागचं नेमकं कारण काय ते शोधणं प्रशासनाची आणि शासनाची गरज आहे। उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बार वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार। बहुकाल मतदान पार पडलेलं आहे, 5 टप्प्यातलं मतदान संपलेलं आहे। 48 जागांसाठी मतदान झालं महाराष्ट्रामध्ये। तुम्ही देखील महाराष्ट्रभर फिरला प्रचाराच्या निमित्तानं, काय वाटतं तुम्हाला संपूर्ण या प्रचाराचा निकाल कोणाकडे असणार, काय वाटतं एकंदरीत? आपल्याला मला वाटतं असं एकंदरीत जर आपण पाहिलं तर युतीला जे वाटत होतं का भरघोस मत यश भेटेल, पण तशी काही परिस्थिती राहिलेली दिसत नाही। लोकांच्या काही प्रमाणातल्या नाराज्या आहे त्याही दिसून आलेल्या आहे आणि सदर निवडणूक दोनही पक्षानं हे धार्मिकतेवर नेण्याचा प्रयत्न केला। मुद्द्यापासून ह्या निवडणुका खूप दूर राहिल्या आणि त्याच्यामुळं जाती आणि धार्मिकतेवर महाराष्ट्रातल्या निवडणुका झाल्यामुळं नेमका आता रिझल्ट कोणाच्या बाजूने लागेल हे काही सांगता येणार नाही। ब्रॉट टू यू बाय विगार्ड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।